कुठं बघितलंय या गड्याला? नाक्यावर बघितलंय का? नाक्यावर नाही पण कुठेतरी बघितलंय याला. हे घ्या. हे काय? चावी आहे. पिशवी कुठे आहे कपड्याची? हो ती वर खोलीत आहे. मी इथे कशी घेऊन येऊ? तुम्ही जा ना, घ्या शोधा. ठेवली आहे तिकडे. खोली कुठे आहे पण? दुसऱ्या मजल्यावर आहे. जा ना, लगेच मिळेल तुम्हाला. हा आणि मग तू? नाही मी इथे थांबते. हो सगळे विचारतायत सारखे. नको, मी इथेच थांबते. बर. चावी काय लफडे सुरके? काय घे ना. वा काय मी सांड्या कसा आला? अरे आपला बंदोबस्त कोणी केला? मी. मग राजा कुठे गेला ग तेवढ्यात? का जाऊन तुझी वाट बघताय तिकडे? आई अगं कामाचा फोन आला म्हणून गेले ते. तुमचं झालंय का? का आणखीन कोणाला काही मागवायचं आहे? सुनबाई, चिरंजीव झालंय त्यांचंही जेवण. ठीक. अरे मुला, आमचं सगळ्यांचं झालं. वेटर बिल. ए यार त्याला कशाला सांगतो? मी आहे ना. ए थांब, मी बघतो काय ते. चला आपण निघूया आता. ए सांड्या सर. काय ग, वैभवरावांचा फोन झाला का? अगं येतील ते. मी जाते आता. जा जा. वैभव दिसला ना की लगेच त्याला आम्ही खोलीत पाठवून देतो. आई काय आहे तुम्ही सुद्धा? आम्ही समजू शकतो ग. जा. आणि हे बघ, खोलीत गेल्या गेल्या आधी त्यांचा फोन बंद कर. बरोबर बोललात. कसलीही अडचण नको. आणि हो, हे लक्षात ठेव, उगीच गप्पा मारत बसू नका तिथे, कळलं ना? हो ना. अगं गप्पा मारता मारता भलते विषय निघायचे आणि उगाच भांडणं सुरू व्हायची ना. आणि भांडण तर अजिबात नको. कशासाठी आलात माहितीये ना तुम्हाला? वेळेचा सदुपयोग करा. काय? पण त्यासाठी आधी तुम्ही दोघींनी मला सोडायला तर हवं ना. जा 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 बाई जा, लवकर जा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?